सांगितलं मला आनंदी काय ना काहीतरी चालूच असतं. आपण लढल्या पाहिजे. आपण जर विचारधारा जीवन त्या महापुरुषांनी स्वतःचं बलिदान देऊन त्याच्या कुटुंबाचं म्हणजे कुटुंबाला उद्ध्वस्त करून ज्या म्हणजे सत्याच्या लढाईसाठी जे काही योगदान दिलं आहे ती लढाई आपल्याला चालू ठेवा. बाबासाहेबांनी सहन केलं, फुलेंनी सहन केलं, शाहूंना राजा असताना प्रत्यय आला होता. त्यामुळे ही चळवळ जेव्हा ठेवायची असेल तर तुमच्या माझ्यासारख्या वैचारिक चळवळीच्या कार्यकर्त्याला एकत्र येणं गरजेचं आहे. यांची म्हणजे बुद्धांची हत्या झाली, चारवाक्यांची हत्या झाली, तुकारामांची हत्या केली, शिवाजी महाराजांवरती विस्फोट झाला आहे. संभाजी महाराजांचं काय झालं सांगायची गरज नाही. शाहू महाराजांसारखा एवढा मोठा राजा त्याची बॉडी गिरगावच्या एका फालतू हॉटेलमध्ये मिळते. त्यामुळे इतर सामाजिक समतेची लढाई जर आपल्याला आभारीच राहायची असेल गरजेचं आहे या समतेच्या विचारांचा वारसदार म्हणून. त्यामुळे आपण ही आणखी ताकदी नाही करू. पक्ष कोणता आहे तुमचा, संघटना कोणतं आहे, डोंट माइंड तो घेऊन ही विचारधारा त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पक्ष महत्वाचा नाही. त्याची परिस्थिती तशी काही सर्व बहुजन एकत्रच असतात आणि एकत्रच लढा. म्हणून मला वैयक्तिक पलटणवरती प्रेम आहे. पलटणचा जरी कोण कुठल्या पक्षात असू दे काही असू पण वेळ ज्यावेळी पडेल त्यावेळी निराश झेंडा हातात घेतात. बाबासाहेबांचा म्हणजे महापुरुषांचा वैचारिक वारसा सोबत घेतात. त्यासाठी मी म्हणतो की आय रिअली प्राऊड पलटण. वेगळंच आहे म्हणजे वेगळं पण आहे. बरं वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून आणि वैचारिक वारसा तुम्ही हा उत्सव विचारांचा झाला पाहिजे. उत्सव विचारांचा झाला पाहिजे. येस आय एक्सपेक्टेड उत्सव हा विचारांचा झाला पाहिजे. उत्सव हा सामाजिक समतेने झाला पाहिजे. आपण जरी आर्थिक बाजूने जरी आपण जर असलो तरी तो द्यायचं काम ही पत्रकार बांधव कर. नक्की 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 म्हणजे आपल्या पत्रकार आणि वैचारिक आहेत. पत्रकारितेमध्ये म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. आणि भरपूर प्रमाणात आपले स्वतःचे म्हणजे आपल्या बहुजन चळवळीतले पत्रकार आहेत. मी स्वतः एका पेपरचं संपादक आहे. तुम्ही मगाशी सांगितलं. आणि ती म्हणजे पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. त्यांचे पत्रकार त्यांच्याविषयी त्यांच्या बाजून लिहितात. आपला पत्रकार ज्यावेळी पेन घेऊन आपल्या बाजून लिहेल ते फार महत्वाचं. आणि तुम्ही ती चळवळ जागृत ठेवता त्यासाठी बहुजन विचारवादी पत्रकारांचे मी मनापासून आभार मानतो. अभिमान आहे त्यांचा. चळवळ जेव्हा बाबासाहेब काय म्हणतात, जर तुमची वैचारिक चळवळ जिवंत ठेवायची असेल तर त्याला पत्रकारिता असणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी मुकनायक लिहिलं, प्रबुद्ध भारत लिहिलं. पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. लोकांच्या संधी द्यायचं असेल तर पत्रकारिता असणं गरजेचं. बरोबर आहे. कुठलीही चळवळ पत्रकार माय पर्सनल ओपिनियन माझं वैयक्तिक मत मी सांगतो की पूर्वीचे जे पत्रकार असायचे एकनिष्ठ एक विचारधारेचे आणि आता जे काही फुले शाहू आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो काही पत्रकारांचा वर्ग आहे ते अजून सुद्धा त्या विचाराशी एकनिष्ठ आहे. एवढं आहे. असं नाही की सगळेच संपलेले आहेत. 80% जरी यांनी बर्बाद करून ठेवले ना तरी 20% आजही तो वर्ग आहे जो इमान इतबारानं जो अंतःकरणापासून आजही बहुजन विचारधारेच्या चळवळीसोबत पुरोगामी चळवळीसोबत मजबूतीने उभा आहे. आणि त्यासाठी खरंच त्या पत्रकारांचे आभार मानल्याच पाहिजे. 20% आहेत ते तटबंदी होऊनच उभे राहिलेले आहेत. तटबंदी होऊन उभे राहिले म्हणून आजही पत्रकारिता या देशामध्ये टिकून आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. आणि लवकरच पुन्हा एकदा भेट मी देईल फलटणची. लवकरच घेईल.